नमस्कार मित्रांनो, शासकीय नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे। कारण महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट क वर्गाची परमनंट भरती केली जाणार आहे। यासाठी 20 जुलै 2025 पर्यंत ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो, 18 ते 38 वर्षादरम्यान वय असलेले उमेदवार या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे, ज्यासाठी 69,000 पर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कशा पद्धतीने अप्लाय करायचं, नेमकी परीक्षा कशी असणार आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती जर आज पहिल्यांदा असाल, चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। जसं की मित्रांनो, तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामार्फत महाराष्ट्रातील पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागात गट क वर्गाची अनुरेखक या पदांची भरती केली जाणार आहे। आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतस्थळावरून अर्ज मागवले जात आहे। तुमच्या माहितीसाठी या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली आहे। मित्रांनो, नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामार्फत अजून एका पदाची भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि या संदर्भाचा व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या चॅनलवरती बनवला आहे। याची देखील लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही या संदर्भाचा संपूर्ण अपडेट घेऊ शकणार आहे। परमनंट असा जॉब असणार आहे। महाराष्ट्रात जर सरकारी जॉब तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। आता यामध्ये तुम्ही बघू शकता, गट क वर्गाचं जे अनुरेखक पद भरलं जाणार आहे, यासाठी 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला 21,700 ते 69,100 प्रमाणे पगार दिला जाणार आहे। या व्यतिरिक्त शासनानुसार तुम्हाला जे बाकीचे जे अलाउन्सेस आहे ते देखील तुम्हाला या पदासाठी दिले जाणार आहे। एकूण 126 पदांची ही भरती प्रक्रिया या ठिकाणी परमनंट पद्धतीने राबवली जात आहे आणि यासाठी तुम्हाला लवकरात लवकर ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून 19 जून 2025 ते 20 जुलै 2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। तर 21 जुलै 2025 पर्यंत तुम्ही परीक्षा शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीने भरू शकणार आहे। बाकी संपूर्ण सूचना दिलेल्या संकेतस्थळावरून तुम्हाला प्राप्त होणार आहे। मित्रांनो, या पदांसाठी तुमची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे। एक्झाम जी आहे ती 2 स्तरावरती तुमची घेतली जाणार आहे। यामध्ये प्रथमत बहुपर्यायी ऑनलाईन परीक्षा असणार आहे। 120 गुणांची ही परीक्षा असणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेतली जाणार आहे। 80 गुणांची ही व्यावसायिक चाचणी असणार आहे। असे एकूण 200 गुणांपैकी तुमची या ठिकाणी मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांची या ठिकाणी निवड केली जाणार आहे। या संदर्भाचे संपूर्ण अपडेट देखील तुम्हाला वेळोवेळी दिलेल्या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे। आता अनुरेखक गट क वर्गाचं हे जे पद भरलं जाणार आहे, यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कोणत्याही मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून 2 वर्षाचं स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेख पाठ्यक्रम उत्तीर्ण असण्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। त्या व्यतिरिक्त ऑटोकॅड किंवा GIS परीक्षा उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र देखील तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये मित्रांनो, जर तुमच्याकडे राष्ट्रीय कौशल्य अर्हता संरचना म्हणजेच NSQF चे सर्टिफिकेट असेल तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात। मित्रांनो, वयोमर्यादा तुम्ही बघू शकता, 18 ते 38 वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये राखीव प्रवर्तील लोकांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे, जसे की मागासवर्गीय, खेळाडू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी 5 वर्ष म्हणजे 43 वर्षापर्यंत असे उमेदवार ॲप्लिकेशन करू शकणार आहात। तर दिव्यांग, प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी 45 वर्ष, अंशकालीन पदवीधर उमेदवारांसाठी 55 वर्ष, तर स्वातंत्र्य सैनिकांसाठी देखील वयाची विशेष सूट या परीक्षेसाठी देण्यात आलेली आहे। 1000 रुपये इतकं परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्तील लोकांना असणार आहे। यामध्ये राखीव प्रवर्तील लोकांना मात्र 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे। अभ्यासक्रम नेमकी कसा असणार आहे? वेगवेगळ्या 4 विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे। यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांचा समावेश होतो। मित्रांनो, सर्वप्रथम तुमची ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे। 120 गुणांची ऑनलाईन टेस्ट असणार आहे। यामध्ये जर क्वालिफाय तुम्ही केलं तरच तुमची व्यावसायिक चाचणी 80 गुणांची या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि एकूण 200 गुणांपैकी या ठिकाणी पात्र अशा उमेदवारांची निवड केली जाणार आहे।
अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही या ठिकाणी संपूर्ण अपडेट बघू शकणार आहात. जो ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करते वेळी देणार आहे तो चालूस्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे. यामध्ये 60 प्रश्न 120 गुणांसाठी ऑनलाईन एक्झामला असणार आहे. म्हणजे प्रत्येकी 2 गुण असणार आहे, ज्यासाठी मित्रांनो 90 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे. आणि यानंतर तुमची पुढची जी व्यावसायिक चाचणी परीक्षा आहे ती घेतली जाणार आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाणार आहे. त्यावेळेस कोणकोणते कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे त्याची देखील लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज किंवा विभागा वाईज कसं डिस्ट्रीब्युशन असणार आहे ते देखील तुम्हाला पीडीएफच्या शेवटी बघायला मिळणार आहे. तुमच्या माहितीसाठी ही पीडीएफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.